गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरीचा गणितचं लेक्चर बघणार आहोत. आपले ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण काय करायचंय, मराठी इंग्रजी हे सुद्धा झालेले आहेत. आज आपला मराठीचा क्लास आहे. आता आपण काय करूयात, आपल्या ऑनलाईन क्लासद्वारे जेवढी शक्य होतील तेवढी वेगवेगळी उदाहरणं घेऊयात. तसंच उदाहरणं घेऊन प्लस त्याच्यावर आपण जे टफ टॉपिक असतात त्याच्यावर सुद्धा एक्स्ट्रा आपण काय करायचं आहे, अभ्यास करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आपल्या ऑनलाईन ध्येय अकॅडमीचे ऑनलाईन क्लास कंपल्सरी अटेंड करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला ऑनलाईन क्लासेस हे फ्री मध्ये देत असतो, नो चार्ज आहे त्याला. प्लस आपल्याला ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा फ्री मध्ये मिळणार आहे की आपण स्पर्धा परीक्षा कशी द्यायची, कसे क्लासेस अटेंड करायचे हा विषय सुद्धा आपल्या मार्गदर्शन झालेलंच आहे. आता दुसरी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्वाची की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही हे क्लास अटेंड करू शकता ह्याचं मार्गदर्शन आपल्या युट्यूबला सुद्धा आपल्याला काय केलेलं अपलोड केलेलं आहे, ते बघू शकता. आता हे ऑनलाईन क्लासेस मध्ये आपल्याला फ्री ऑनलाईन टेस्ट सुद्धा असणार आहे, त्या सुद्धा कंपल्सरी तुम्ही द्याव्या लागणार आहेत. ह्याच्यामुळे तुमचा जो बेस होणार आहे, आपल्या अॅन्युअल आपली जी परीक्षा होणार आहे फायनल, त्याच्या ह्या बेसच्या आधारे आपल्याला हे भरपूर ऑनलाईन क्लास आणि ऑनलाईन टेस्ट आपल्याला काय होणार आहे, रिकव्हरी खूप होणार आहे. आणि आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा अतिशय भर पडणार आहे. म्हणजे विविध एक्झाम्पल्स सुद्धा याद्वारे मी काय करणार आहे, तुमच्या प्रॅक्टिस करून घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क सुद्धा दिला जाईल, पण तो होमवर्क जो करायचा तो तुम्ही सेल्फ करायचा, सेल्फ स्टडी करायचा आहे घरी. त्याच्या आधारित मी तुम्हाला इथे वेगवेगळे एक्झाम्पल शिकवणार आहे आणि त्या एक्झाम्पल्स वर आधारित तुम्ही काय करायचं, सेल्फ स्टडी करून तो होमवर्क घरी सोडवून तुम्ही पेरेंट्स कडून किंवा तुमचे कोण एल्डर्स घरी असतील त्यांच्याकडून तुम्ही चेक करून घेऊ शकता. आलं लक्षात? आता तिसरी मध्ये आपल्याला संख्या वाचन झालेलं आहे, संख्या लेखन झालेलं आहे. इयत्ता दुसरीच्या सिलेबस मध्ये आपल्याला एक अंकी दोन अंकी संख्या लिहिता वाचता येणं हे फार गरजेचं होतं. तरी सुद्धा इयत्ता तिसरीच्या मुलांना, ज्या मुलांना संख्या वाचन लिहिता किंवा वाचता येत नाही, त्या मुलांनी कंपल्सरी आठवड्याभरात याची पूर्ण प्रॅक्टिस करून घ्यायची 15 दिवसात. आता संख्या वाचन आणि लेखन शब्दात म्हणजे काय, तर याच्यामध्ये आता हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे 67, तर हा दिलेला आहे मी शब्दात लिहून, तो तुम्ही काय करायचा आहे अंकात सुद्धा तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. त्याच्यामध्ये मराठी सुद्धा आहे आणि इंग्रजी सुद्धा ह्याच्यामध्ये मी लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला अंकात आणि शब्दात तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आले लक्षात? आता आपण काय करायचं आहे, हे जर तुम्हाला लिहिता वाचता आलं 67 असू दे किंवा आपल्याला इथं संख्या शब्दात देतात. आता हा थोडासा बेस आहे गणितचा. 69, तर 69 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, अंकामध्ये पर्यायातील ओळखायची असेल तर आपल्याला इथे 4 पर्याय दिले जातात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अंकामध्ये कोणती 69 संख्या आहे ही आपल्याला काय करायला पाहिजे, ओळखता आले पाहिजे, हे गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रश्न तुम्हाला समजावून का दिला, कारण की हे आपल्याला दुसरीला महत्वाचं होतं. म्हणजे ह्या सुद्धा संख्या तुम्हाला शाब्दिक माहिती पाहिजे की बाबा 69 म्हणजे किती आहे, 59 म्हणजे किती आहे. म्हणजे 100च्या पुढे सुद्धा तुम्हाला संख्यांचे अंकलेखन आणि अंक वाचन हे आले पाहिजे. 69 जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये पहिलीची संख्या आहे 7 आणि 8 आणि 7. त्याच्यामध्ये 87 हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे 6 आणि 9 69 आहे. तिसरा पर्याय आहे 8 आणि 9 89 आणि चौथा पर्याय आहे 7 आणि 9 79. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय बघा, तर आपल्याला पर्याय वाचन हे नीट करता आले पाहिजे. जे आपल्यासाठी नवीन मुलं आहेत त्यांना बघा, पर्याय वाचन नीट करता आले पाहिजेत. कारण की प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे ते रिडिंग स्किल, म्हणजे वाचन कौशल्य, प्रश्न नीट वाचता येणे. आफ्टर दॅट ऑब्झर्वेशन स्किल, तो निरीक्षण पद्धती.
की व्यवस्थित आपण गणितामध्ये ऑब्झर्वेशन करून आपण गणितच्या काय क्रिया ह्या केल्याच पाहिजेत. गणित ही तोंडी सोडवायची नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिया ह्या करता आल्या पाहिजेत आणि फास्ट आल्या पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर चूज जो करतो पर्याय, ॲक्युरेट चूज ऑप्शन हे आहे, हे आपल्याला जमलं पाहिजे. आता माझा 69, मी थोडक्यात जर तुम्हाला माहिती नसेल तर मी काय करणार, 69 हे माझं असं येतं. मग आपल्याला काय असतं, आपल्या परीक्षेला आय विनरच्या 3-4 पर्याय आपल्याला आन्सर शीट दिलेली असते. त्याच्यामध्ये आपण काय करायचं असतं, आन्सर शीट मध्ये महत्वाचं काय आहे, कोणता पर्याय 6 आणि 9 69 किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. म्हणून आपण काय करायचं, 2 नंबरचा पर्याय हा आपल्याला 69च्या वेळेला व्यवस्थित गोल रंगवायचा आहे. आलं लक्षात. आता हे आहे दुसरीचा बेस तुमचा, म्हणजे फक्त तुम्हाला संख्या लेखन आणि वाचन हे कशा पद्धतीने आलं पाहिजे, हा फक्त एक बेस तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे की कशा प्रकारे प्रश्न असतात आणि ते आपण कशा प्रकारे सोडवायला पाहिजे. ओके, आजचा तिसरीचा आपला पहिला जो घटक आहे तो रोमन संख्या चिन्ह आहे. इट इज हा कंटेंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे. रोमन संख्या चिन्ह आज आपण आता इथं बघायचं आहे. थोडस मी ओव्हरलुक केलं दुसरीच्या सिलेबसवर, जे महत्वाचं होतं ते. आता आपण बघायचं आहे ते रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्ह अगदी स्लोली मी घेणार आहे आणि अगदी त्याच्यामध्ये कोणतीही गडबड होणार नाहीये. तुम्ही फक्त काय करायचं आहे, रोमन संख्या चिन्ह ज्यावेळी मी देणार आहे ते तुम्ही बघत लिहून घेतला तरी, ऑनलाईनला तुम्ही लिहून घेतला तरी काही हरकत नाहीये. आलं लक्षात. आता रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय, आपण ज्या संख्या लिहितो, ओके, ह्याच्यामध्ये बघा देवनागरी संख्या एक प्रकार आहे. कुणी आता नाही लिहून घ्यायचंय, देवनागरी संख्या. आता देवनागरी संख्या म्हणजे आपण ज्या मराठीत लिहितो ना त्या असतात 1 2 3 4 5 6 7 वॉटेवर, म्हणजे पुढे असतील त्या अनलिमिटेड संख्या. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या, इंटरनॅशनल नंबर्स, लिहून कुणीही घेऊ नका आता. आंतरराष्ट्रीय संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या बघा 0 1 2 3 4 5 6 7 डॉट डॉट डॉट, म्हणजे मोर दॅन 7 ज्या संख्या येतात त्या आंतरराष्ट्रीय संख्या. आता ज्या आपल्याला शिकायच्या त्या संख्या रोमन संख्यामध्ये शिकायच्या. देवनागरी 1 2 3 आंतरराष्ट्रीय संख्या 1 2 3 4. आता या आंतरराष्ट्रीय संख्या असं का म्हटलेलं आहे, कारण की आपण फक्त आपल्या पुरत्या मर्यादित नाहीत, तर आपण आपला देश सोडून जर इतर ठिकाणी गेलो तर ह्या संख्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. देवनागरी संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठीमध्ये शिकतो, त्यामुळे जे मराठी जिथं असेल तिथं आपण काय करतो, या मराठी मधल्या संख्या लिहित असतो. आता सगळ्यात महत्वाचा भाग आलेला आहे तो रोमन संख्या चिन्ह. म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय संख्या किंवा देवनागरी संख्या ह्या रोमन संख्यामध्ये लिहिणे म्हणजे तो एक वेगळा प्रकार आहे. एक वेगळा प्रकार असून सुद्धा त्याच्यामध्ये एक वेगळी काय आहे, वेगळे अक्षर वापरलेले आहेत. आता वेगळे अक्षरामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या संख्यांना थोड्याफार इंग्लिश शब्दांचा काय केलेला आहे, यूज केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गणिती क्रिया या करायच्या असतात. तर पहिल्यांदा मी इथं तुम्हाला लिहितो आंतरराष्ट्रीय संख्या. आता माझं शिकवायला चालू झालेलं आहे, सगळ्यांनी कंपल्सरी लक्ष द्यायचंय समोर. आंतरराष्ट्रीय संख्या आणि इकडं आहे त्या ह्या आपल्या रोमन संख्या. आलं लक्षात. रोमन संख्या चिन्ह म्हणायचंय आपण त्याला. आता बघा रोमन संख्या चिन्ह अतिशय सोपं आहे. 10वी किंवा त्याच्या पुढे सुद्धा या रोमन संख्या चिन्हांचा आपल्याला उपयोग होतो. आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये पहिल्यांदा आपण 1 लिहितो. पहिला आपण काय लिहितो, 1 लिहितो. कसं लिहितो, असं लिहितो. मग त्याच पद्धतीने आपण रोमन संख्यांमध्ये 1 कसा लिहायचा आहे बघा, असं लिहायचं. याच्यामध्ये काहीही फरक नाही. रोमन मध्ये सगळ्यांनी लिहून घ्यायचं नाही आहे, पहिल्यांदा फळाकडे बघायचंय, ब्लॅकबोर्डवर बघा. त्याच्यानंतर तुम्हाला एक 5-10 मिनिटं वेळ देणार आहे तेव्हा तुम्ही लिहून घेऊ शकता. बिकॉज अंडरस्टँडिंग
ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे ते अंडरस्टँडिंग आहे, समजून घेणं. आलं लक्षात? एक एक अशा प्रकारे आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहू शकतो. आता आंतरराष्ट्रीय मध्ये 2 कसं लिहिणार आहोत आपण? अशा पद्धतीने. ज्याप्रमाणे आपण 1 काढलं त्याप्रमाणेच रोमन संख्यांमध्ये 2 ला फक्त 2 रेषा, 2 आय झालं. बघा किती सोपं आहे, इट इज सो इझी. 1 ला 1 आय काढलं किंवा 1 रेष काढली उभी, 2 ला आपण 2 रेषा उभ्या काढलेल्या आहेत. आता 3 ला बघा, आता 3 काढायचं आहे आपल्याला. तीन काढलेला आहे आपण. आता रोमन संख्यांमध्ये 3 कसं काढतात? 1 2 3 रेषा. आलं लक्षात? 1 2 आणि 3 रेषा. किती सोपं आहे बघा. 1 ला 1 रेष, 2 ला 2 रेषा, 3 ला 3 उभ्या लाईन आहेत. आय म्हणू शकतो आपण याला. आता सगळ्यात महत्वाचा आहे 4. कारण की 4 हा अंक आपल्याला 14 24 सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. 14 24 34 44 54 54 झाल्यानंतर 64 74 84 94 104 म्हणजे या सगळ्यासाठी 4 जो येतो तो 4 कसा लिहायचा आपल्याला बघायचा आहे. 4 आता आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये मी लिहिलेला आहे. आता रोमन संख्यांमध्ये 4 लिहिताना एक आय लिहायचं आणि पुढं व्ही लिहायचंय. एक आय आणि पुढं व्ही लिहायचंय. ही रेष जरी आपल्याला नाही मारली तरी चालेल. आय आणि व्ही. आलं लक्षात सगळ्यांच्या? पहिल्यांदा एक रेष मारायची आहे 4 लिहिताना आणि मग व्ही पुढे लिहायचं आहे. त्याच्यानंतर रोमन संख्या चिन्ह 5. आता 5 कशा पद्धतीने काढणार आहे बघा मी. आता 5 आंतरराष्ट्रीय संख्या 5 आहे. रोमन संख्या चिन्ह 5 ला फक्त व्ही काढायचं आहे. फक्त व्ही काढायचं आहे रोमन संख्या चिन्ह 5. आता तुम्हाला फरक सांगतो ह्याच्यामध्ये 4 आणि 5 बघा. फक्त पुढे लक्ष द्यायचंय, कुणी लिहून घ्यायचं नाहीये. फक्त पुढे लक्ष द्यायचंय. 5 ला रोमन संख्या चिन्ह आपण कोणतं वापरलं? व्ही वापरलं. आलं लक्षात? मग 4 ला आपण काय वापरलं? आय व्ही. तर आय व्ही का वापरलं? कारण की या 5 मधनं एक, ह्या 5 मधनं वजा 1 केला, राहिले किती? 5 मधनं ह्या वजा 1 केला, राहिले किती? 4 राहिले. म्हणून 5 वजा 4 राहिले किती? 1 राहिला. आलं लक्षात? मग हा 1 आणि 5 चा हा 1 म्हणून ह्याला हे 5 वजा 1 इथं 1 राहिला. म्हणजे काय आपल्याला करायचं आहे? 5 मधनं 1 गेला, 4 राहिले. मग हे 5 मधनं 1 घालवायचं. या 5 मधनं 1 गेला असं गृहीत धरा. म्हणून ह्या व्ही च्या अलीकडं 1 रेषा मारायची म्हणून हे 4 तयार झाले. म्हणजे 5 मधनं 1 गेलं, त्याला म्हणायचं की 5. ओके. नेक्स्ट 5 पर्यंत रोमन संख्या चिन्ह सगळ्यांच्या लक्षात आली असतील. आता 6 आंतरराष्ट्रीय संख्या आहे. 6 रोमन संख्या चिन्ह ह्याला कोणतं असणार आहे? तर 5 ला किती लिहिलेलं आहे आपण? व्ही लिहिलेला आहे. 5 म्हणजे व्ही आणि 5 अधिक 1 किती होते? 6 होते. मग 1 ला रोमन संख्या चिन्ह कोणतं आहे? 1 रेष आहे. 5 ला रोमन संख्या किती आहे? 1 आहे. मग 5 आणि 1 6. एवढं सोपं आहे बघा. 5 आणि 1 6. रोमन संख्या चिन्ह 6 ला 5 आणि 1 6. एवढं सोपं आहे, अजिबात चुकायचं. कारण की ह्या जर तुम्हाला 1 ते 10 लक्षात आलं तर तुम्हाला सगळे पुढच्या रोमन संख्या चिन्ह लक्षात येणार आहे. त्यामुळे मी ह्याच्यावर अतिशय तुम्हाला समजेल अशा सोप्याने अगदी स्लोली ह्या रोमन संख्या तुम्हाला शिकवत
आहे. 6 पर्यंत लक्षात आलं. आता 7. 7 ही रोमन संख्या चिन्ह आहेत. ह्याच्यामध्ये बघा 5 ला काय आहे? व्ही आहे. 5 ला काय आहे? व्ही आहे. 5 ला काय आहे? व्ही आपण लिहिलेला आहे. 5 नंतर किती 2 होतात? 5 अधिक 2 7 होतात. 5 अधिक 2 7 होतात. मग 5 6 7 बघा 5 6 5 6 आणि 7 5 6 आणि 7. आता पुढचं रोमन संख्या चिन्ह आहे. पुढचं रोमन संख्या चिन्ह आहे 8. आंतरराष्ट्रीय संख्या आहे 8. आता 8 कशा पद्धतीने लिहायचं आहे बघा. 8 कशा प्रकारे लिहितो आपण? इथं लाईन मारूयात म्हणजे तुमच्या लक्षात येतंय. 5 6 7 आणि 8 बघा किती सोपं आहे. 7 नंतर 5 काढायचं अगोदर. 5 म्हणजे व्ही. 6 7 8 5 6 7 आणि 8 आलं लक्षात. आता 9. 9 म्हणजे 9. 9 आणि 10. पहिल्यांदा आपण 10चं बघूया आणि मग 9चं बघूया. तर 10ला ओनली हिअर यू हॅव टू राईट एक्स. एक्स म्हणजे 10. एक्स म्हणजे किती? 10. लक्षात. मग 10तनं किती गेले 9 उरतात रे? 10तनं किती गेले 9 उरतात? 10तनं किती गेले 9 उरतात? हे बघा 10तनं 1 गेला 9 उरतात. किती सोपं आहे बघा. लिहून घेऊ नका. पहिल्यांदा लक्षात 10ला एक्स असेल तर 10तनं 1 गेला 9 उरले. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ह्याच्यामध्ये 4 5 9 आणि 10 सगळ्यात महत्वाचं आहे. 10 म्हणजे एक्स. मग एक्स मधनं 1 घालवायचा आहे म्हणून एक्सच्या अलीकडे 1 लिहायचं आहे आपल्याला. एक्सच्या अलीकडे 1 लिहायचं म्हणजे ते 9 तयार झाले. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहून घेऊ शकताय. आणि ज्यांनी गडबडीत लिहून घेतलं असेल ज्या मुलांनी त्यांनी काय करायचं आहे हे निरीक्षण करायचं. 10ला किती 9ला किती 5ला किती. कारण की ह्याच्यानंतर जो होमवर्क देणार आहे तो तुम्हाला तुम्ही सेल्फ स्टडी न बघता हे अंक लिहून काढायचे. 1ला किती 2ला किती लिहून घ्या. एक 2 मिनिटं वेळ देणार आहे. ह्या रोमन संख्या लिहून घ्या. आता ह्याच्यावर गणिती क्रिया पण कशा असतात हे सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे मी. पहिल्यांदा 10 पर्यंत लिहून घेतल्यानंतर गणिती क्रिया सुद्धा ह्याच्यावर शिकूया. बरीच मुलं लिहून घ्यायला गडबड करतात किंवा इकडे तिकडे बघतात. हे आता नको आहे. कॉन्सन्ट्रेट आता जर केला सवय लागली तरी तुमच्यासाठी चांगलं आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित बघा. तर आलं लक्षात सगळ्यांच्या. 1ला सगळ्यांनी आता समजून सांगणार आहे परत एकदा बघा. 1ला 1 आहे. 2ला 2 आहे. 3ला 3 आहे. 4ला आय आणि व्ही. 5ला व्ही आहे. 6ला व्ही आय आहे. 7ला व्ही आय आय आहे म्हणजे 5 6 7. 8ला 5 6 7 8. पुढे लक्ष द्यायचंय. 9ला आय एक्स. 9ला काय आहे? आय एक्स. 10ला एक्स आहे. रोमन संख्या चिन्ह आपल्याला खरं सांगायचं तर 100 पर्यंत आहेत. कदाचित मी 100च्या पुढे सुद्धा तुम्हाला रोमन संख्या इंग्लिश मध्ये दाखवेन. तसं एक्झामला तुम्हाला 100 पर्यंत पडतील किंवा त्याच्या पुढे एखादी संख्या पडू शकते. त्यामुळे 100 पर्यंत कंपल्सरी तुम्ही रोमन संख्या चिन्ह करायचे आहेत. मी इथं महत्वाची आहेत ती लिहून देणार आहे. पण राहिलेली 100 आहेत त्याच्यामध्ये थोडी बहुत तुम्ही काय करायचंय घरी प्रयत्न करायचा आहे.
आता ह्या 10 पर्यंत झालेल्या आहेत. आता बघा, हे सगळं मी वरचं रफ करतो. आता तुम्हाला वरती मी रोमन संख्या चिन्हाची गणित कसं सोडवायचं हे शिकवणार. आलं लक्षात? 2 अधिक 2 येणारं उत्तर आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. 2 अधिक 2 येणारं उत्तर आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. पर्याय आहेत 1 बी, 2 VI, 3 आहे VI आणि 4 आहे 1 2 3 4. तर तुम्हाला जर रोमन संख्या चिन्हामध्ये काय करायचं आहे, हा, तर 2 अधिक 2 उत्तर किती येते मला धरायचं पण 4 येते. आलं लक्षात? 4 येते. मग 4 म्हणजे किती, 5 मधनं 1 गेला, मग 5 ला आपण बी घेतलेला आहे, बी मधनं 1 गेला. बीच्या अलीकडे काय पाहिजे, ऑप्शन नंबर 2 हा याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे, आय बी उत्तर येणार आहे. आलं लक्षात? आता बघा, 5 अधिक 3 रोमन संख्या चिन्हांमध्ये कसं येणार? 5 अधिक 3 रोमन संख्या चिन्हांमध्ये आपण कसं लिहिणार? 5 अधिक 3 रोमन संख्या चिन्हांमध्ये आपण कसं लिहू शकतो बघा. 5 ला कोणती संख्या आहे सगळ्यांसमोर बघा, 5 ला पण मी लिहितो आणि 3 ला 3 रेषा, 5 6 7 आणि 8 झालं. एवढं सोपं आहे. म्हणजे काय करायचं आहे, त्या चिन्हामध्ये त्याची जी बेरीज आहे ती रोमन संख्या चिन्हांमध्ये कशी लिहायची हे आपल्याला करायचं आहे. आलं लक्षात? आता नेक्स्ट वजाबाकी बघूया. रोमन संख्यांची वजाबाकी. तर 9 - 4 बरोबर रोमन संख्यांमध्ये उत्तर किती? आता तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये 9 मधनं तुम्ही काय करा, आता आता तुम्हाला समजा हे 9 संख्या आहेत, 9 मधनं आपल्याला 4 मायनस करायचे, राहिले किती, 5. मग रोमन संख्यांमध्ये 5 आपण कसं लिहितो, हा, तर आपण कसं लिहितो, इथं आहे बघा 5 बी असं लिहितो. अशा प्रकारे आपण काय लिहितो, रोमन रोमन संख्यांमध्ये हे लिहित असतो. आलं लक्षात? हा, लक्ष द्या. तर 9 - 4 5 ही संख्या इथं काय लिहिली आहे, आलेली आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला वजाबाकीची आणि बेरजीची अजून एक वजाबाकीचं गणित आपण ह्याच्यामध्ये घेऊया. तुम्ही सोडवायचं आहे, मी सोडवून देणार नाहीये. त्याच्यामध्ये मी गणित देणार आहे, ती तुम्ही सोडवायची आहे. वजाबाकीची आणि बेरजीची गणित आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत, लिहून घेऊ शकताय. 3 अधिक 4 याचं उत्तर रोमन संख्यांमध्ये तुम्ही लिहायचं आहे. 9 अधिक 1 4 अधिक 5 रोमन संख्या, हे होमवर्क आहे, तुम्ही घरी करायचं आहे. आता इथं वजाबाकीची 3 गणित. 9 - 2 7 - 3 9 - 5. याची उत्तरं तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, ही घरी करायची आहेत तुम्ही. ही वरची जी आलेली आहे ती होमवर्क साठी गणित दिलेली आहेत, ती करू शकताय. आता संख्या घ्यायची आहेत आपल्याला 11 ते 20. 2 मिनिटं वेळ दिलेला आहे प्रत्येकाला.
ही गणित लिहून घ्या फळ्यावरची. मी लगेच रफ करणार नाहीये, गडबड करू नका, उत्तर लिहून घेऊ नका. आता 11 ते 20 रोमन संख्या चिन्ह आपण शिकायचं आहे. वरची गणित लिहून घ्या सगळ्यांनी. आता बघा इथं जी रोमन संख्या चिन्ह आहे, ओके. तर त्याच्या पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे. तर इम्पॉर्टंट भाग होता की 4 ला आपण आयव्ही म्हणतो, 4 ला आयव्ही म्हणतो आणि 9 ला एक्स म्हणतो. हे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवला. 5 ला व्ही म्हणतो हे आपल्याला माहिती आहे, 10 ला एक्स म्हणतो हे आपल्याला लक्षात राहतं. पण 4 आणि 9च हे तुम्हाला पुढे पर्यंत उपयोगाला येणार. 4 आणि 9च लक्षात. आता बघा ह्याच्यामध्ये बघा 11, 11, ELEVEN, 11 मीन्स 11. तर 11 हे आंतरराष्ट्रीय मध्ये आपण आता कसं रोमन संख्या चिन्हांमध्ये कसं लिहायचंय बघा. सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. 10 ला आपण कोणतं रोमन संख्या चिन्ह घेतलेलं, एक्स घेतलं होतं 10 ला. ओके, 10 ला एक्स अधिक आय म्हणजे एक्स आय म्हणजे 10 आणि 1, 10 आणि अधिक 1 11. 10 ला एक्स आहे आणि 1 ला चिन्ह कोणतं आहे, आय आहे. म्हणजेच 11 ला काय येणार आहे, एक्स आय. 12 ला एक्स 2 आय, 10 11 12. 13 ला एक्स ट्रिपल आय. बर, 11 12 13 झालं की नाही. किती सोपं आहे. 1 2 3 11 12 13 आलं लक्षात. ह्याच्यामध्ये 10 ला 5 आणि 10च जर तुमच्या लक्षात आलं असेल, 5 आणि 10च किंवा 5 आणि 4च, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही काय नाहीये, अवघड नाही आहे. 11 ला एक्स आय, 12 ला एक्स म्हणजे 10 असं म्हणायचं आपण सारखं. 11, 10 आणि 1 11, 12, 10 11 12 13, 10 11 12 13. आता 14, 14 ला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 14 म्हणजे किती, 10. 10 ला काय संख्या आहे, एक्स. 10 ला एक्स म्हणतो. मग 10 ला एक्स म्हटलं तर 14, 10 मध्ये किती मिळवल्यावर काय होतं तयार, 14 होतं. 10 मध्ये आपण 4 मिळवल्यावर 14 होतं. मग 4 ला रोमन संख्या चिन्ह काय आहे, आय व्ही. कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे याच्यामध्ये, आय व्ही. मग आपल्याला काय करायचंय, 10 आता इकडे लिहा, एक्स आय व्ही पलीकडे लिहायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण की 4 इकडं आहे. पहिल्यांदा 10 आणि 4 14, कारण की 4 ला आय व्ही आहे. 4 ला काय आहे, आय व्ही आहे. 10 आणि 4 14 आलं लक्षात. आता 15, 15, ओके. 15 मध्ये
15 म्हणजे किती? 10 प्लस 5. 15 म्हणजे किती आपल्याला आहे? 10 प्लस 5 आहे. त्याच्यामध्ये 10 प्लस 5 जर घ्यायचं झालं तर 10 ला काय आहे? x. 10 ला काय आहे याच्यामध्ये? 10 ला x आहे आणि 15 ला काय आहे? v आहे. बघा किती सोपं आहे. 5 ला v आहे, मग 10 आणि 5 15. 5 च लक्षात ठेवा, 4 च लक्षात ठेवा, 9 च लक्षात ठेवा. फक्त 4 च अलीकड आय व्ही आहे, 6 च व्ही आय पलीकड आहे. आलं लक्षात? हे 20 पर्यंत. आता 15, 10 आणि 5 15, 10 आणि 5 15. आता 16, 17, 18 बघा. हा पटकन होतंय आपलं. 1 6 16, 1 7 17, 1 8 18, 16 17 18. हे बघा सगळ्यांनी पुढे लक्ष द्यायचं. 10, 10 फक्त पुढे बघायचंय, कुणी लिहून घ्यायचं नाही. 10, 5 15 आणि 1 16. 6 ला हे रोमन संख्या चिन्ह दिलं होतं आपण. 10, 5 15 आणि 1 16. 17 ला 10, 5 15 16 17. किती सोपं आहे बघा. 18 ला 10, 5 15 16 17 आणि 18. इथं आपण कोणती संख्या घेतलेली आहे? 10 ची x x आहे तसे घेतलेले आहेत. पुढे इथं 6 आहे, हे 6 च रोमन संख्या चिन्ह इथे लिहिले बघा. 5 आणि 1 6. मग हे 7 च लिहिलेलं आहे. मग हे 8 च 18 लिहिलेलं आहे. आता सगळी गोंधळतात ते 19 आणि 20 मध्ये. तर 19 ला बघा, 19 म्हणजे किती? तर 19 म्हणजे अधिक 19 म्हणजे किती? 10 अधिक 9 19. 10 अधिक 9 19. मग 10 ला काय येते चिन्ह? सगळ्यांनी पुढे बघा. 10 ला चिन्ह येते एक्स येते. 10 ला चिन्ह कोणते येते? एक्स येते. मग 9 चं चिन्ह आपलं कोणतं आहे? आय एक्स. म्हणजे 10तनं 1 गेला, या 10x मधनं 1 गेला, 9 उरतात. म्हणजे ix म्हणजे 9 आणि x म्हणजे 10 अधिक 9 19. 10 अधिक 9 19 म्हणून 19. आले लक्षात? x आणि हे आहे ix ला 9 आपण म्हणतो. हे आता जर तुम्ही शिकला तर पुढे तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप नवोदयसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अगदी 20 पर्यंतच्या संख्या मी घेणार आहे. 20 पर्यंतच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याच अंक येतात, कोणते नंबर्स येतात, आपण हे काय लगेच नाही. फक्त आज आपण कंटिन्यू फक्त 20 पर्यंतचे अंक घेऊयात. म्हणजे ते जर तुमचं परफेक्ट झालं तर तुम्ही काय करू शकताय? इथून पुढचे अंक तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये काय करू शकताय? क्रिया करू शकताय. आता 20. 20 अगदी सोपं आहे. 20 कसं आहे? 10 10 20. बघा 10 10 आणि 10 20 आहे. 10 आणि 10 20 आहे. बघा किती सोपं आहे याच्यामध्ये. अजून एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. 11, 10 ला x, 10 अधिक 1 11, 12, 10 अधिक 2 12, 13, x 1 2 3 13, 14 ला x i v 14, x i v 14, 15 ला x v 15 म्हणजे 10 आणि 5 15, 16 ला 10 15 16, 17 ला 10 15 16 17, 18 ला 10 15 16 17 18, 19 ला 10 आणि 9 19, 20 ला 2x म्हणजे 10 आणि 20 2x येणार आहे. आता ह्याच्यावरच्या आपण ज्या आता क्रिया करायच्या आहेत गणिती क्रिया बघूयात.
बेरजेच्या आणि वजाबाकीच्या. बघा पहिल्यांदा बेरजेच्या बघूयात आपण. दहा अधिक 5 रोमन संख्यांमध्ये कशी लिहाल? सतरा अधिक 2 फक्त रोमन संख्या कोणती ती लिहायची, कशी लिहाल? 11 अधिक 3 कशी लिहाल वजाबाकी? 20 वजा 1 17 वजा 2 14 वजा 1. ही गणित लिहून घ्या वहीमध्ये. आता बघा ही सोडवायची कशी आहेत. 10 ला रोमन संख्या चिन्ह कोणतं आहे? एक्स आणि 5 ला व्ही आहे. हे सोपं आहे. 10 ला आपण एक्स लिहितो, 5 ला व्ही लिहितो. म्हणजे 15 कसं आहे आपल्याला? एक्स आणि व्ही आहे. त्याच्यानंतर 17 अधिक 2. 17 ला आपण काय लिहितो बघा. हा 17 ला 10 5 15 16 17 अधिक 2 आहे म्हणजे 17 18 19. मग आपल्याला इथं काय येणार? 19 लिहून घ्यायचं आहे. मग 19 चं रोमन संख्या चिन्ह कोणतं आहे आपण सर्च करायचं. बघायचं आपल्याला 19 चं रोमन संख्या चिन्ह आहे एक्स आय एक्स. एक्स आय एक्स. सोडवला सगळ्यांनी? आता 13 अधिक 3 किती? 14. 14 ला काय आहे? 10 आणि 4 14 झालं. 10 आणि 4 14. आता 20. 20 वजा 1 19. 20 वजा 1 19. मग 19 ला आपण रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितो? एक्स आय एक्स. त्याच्यानंतर आहे 17 वजा 2. 17 वजा 2 किती आहे? 17 वजा 2 15. 15 ला काय लिहितो? 10 आणि 5 15. 10 आणि 5 15. 14 वजा 1 13. 13 लिहून घ्यायचं. 13 ला काय आहे? 10 11 12 आणि 13. हे उत्तर आहेत रोमन संख्या चिन्हांमध्ये. आता सगळ्यांना समजलं असेल. 11 म्हणजे एक्स 1 रेषा, 12 म्हणजे एक्स 2 रेषा, 10 11 12 13 10 11 12 13 14 10 आणि 4 14 15 10 आणि 5 15 16 एक्स व्ही आय म्हणजे 10 5 15 आणि 16 17 एक्स व्ही आय म्हणजे 10 15 16 17 18 10 15 16 17 18 19 10 आणि 9 20 2x. आता तुम्हाला नेक्स्ट घे. हा आता काही उदाहरणं मी सोडवून दिलेली आहेत. आता तुम्हाला उदाहरणं सोडवाया होमवर्क साठी घ्या. होमवर्क साठी घ्या.
HW होमवर्क. घरी तुम्ही हे सोडून कुणाला तरी मोठ्याने दाखवू शकता. 10+10 14+3 9+7 13+2 7+4. ही बेरजेची आहे. इकडे वजाबाकीची 19-4 11+4 11+7 15+5 17+3 7+2. 7+2. होमवर्क लिहून घेतला का? होमवर्क लिहून घ्या. अजून होमवर्क तुम्हाला देणार आहे. तर बघा, ही गणित तुम्ही घरी सोडवायचीच आहेत. प्लस 1 ते 20 संख्या 5 वेळा या आठवड्यामध्ये 5 वेळा तुम्हाला काय करायचे आहेत, आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये आणि रोमन संख्यांमध्ये तुम्हाला 5 वेळा लिहून काढायच्या आहेत. 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये आणि रोमन संख्यांमध्ये लिहायच्या आहेत. याच्यामध्ये एक आठवड्यामध्ये तुम्हाला 5 वेळा लिहायचे आहेत. प्लस त्या 20 पर्यंत संख्यांपर्यंतची तुम्हाला गणिती क्रिया सुद्धा तुम्हाला सोडवायच्या आहेत. वजाबाकीची असतील, बेरजेची असतील, ती सुद्धा तुम्ही काय करायचे आहे त्याच्यामध्ये सोडवायचे आहे. तुम्ही तुमच्या पेरेंट्स कडून घेऊ शकताय की 1 ते 20 संख्यांमध्ये रोमन संख्यांमध्ये मला बेरीज आणि वजाबाकी यांची काय द्या म्हणायचं की बेरीज वजाबाकीचं गणित द्या म्हणायचे. मग तुम्हाला बेरजेचे आणि वजाबाकी त्यांच्याकडून एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकताय. लिहून घेऊ शकताय गणित वजाबाकी आणि बेरजेची. तर हे सगळ्यांचं झालेलं काय झालं आहे का? सगळ्यांचं लिहून घेतलं असेल तर अजून एकदा होमवर्क सांगूया. 1 ते 20 पर्यंतच्या रोमन संख्या आंतरराष्ट्रीय व रोमन संख्यांमध्ये 5 वेळा तुम्हाला लिहायचे. प्लस त्याच्यामध्ये ज्या गणिती क्रिया आहेत, गणिती क्रिया म्हणजे काय, वजाबाकीची ही मी दिलेली उदाहरणं आहेत. प्लस याच्या अगोदर सुद्धा मायनस प्लस ची उदाहरणं दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत. आता जर तुमचा हा रोमन संख्या चिन्हाचा जर घटक हा जर तुमच्यामध्ये टॉपिक मध्ये फिट बसला, व्यवस्थित झाला, तरच तुम्हाला काय होणार आहे, पुढच्या रोमन संख्या ज्या आहेत पुढेपर्यंत, कारण हे आपल्याला स्कॉलरशिप नवोदय सगळ्यासाठी महत्वाचं आहे.
आणि आपल्या अकॅडमी, ध्येय अकॅडमी कडून आपण अतिशय सोप्या पद्धतीने छान आणि एक्स्ट्रा एक्झाम्पल्स, आता किती एक्झाम्पल झाली बघा, एका क्लासमध्ये माझी रोमन संख्यांची प्लसची मायनसची 10 म्हणजे 20 उदाहरणं झाली, प्लस 20 रोमन संख्या चिन्ह शिकवून झाली. म्हणजे अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण सुद्धा तुम्हाला आमच्या IIM विनरच्या परीक्षेतून किंवा आमच्या ध्येय अकॅडमी कडून मिळणार आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या. बरीच जण ऍडमिशन घेऊ शकताय. आणि काय करा, बरीच विद्यार्थ्यांना सांगा ऍडमिशन चालू झालेले आहेत, आपले क्लास सुद्धा चालू झालेले आहेत. आता आपण काय करूया, इथंच थांबूया. थँक्यू.